मराठा आरक्षण उपसमितीनं आज राज्याच्या महाधिवक्त्यांची भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली। या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। यावेळी झालेली चर्चा तसंच समितीच्या आज झालेल्या बैठकीतली चर्चा याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात मार्ग निघावा हीच आपली भूमिका आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातही जाता येणार नाही। जरांगे पाटील यांच्याकडे मार्ग सुचवू शकणारे जर विधितज्ञ असतील तर महाधिवक्त्यांसोबत त्यांची चर्चा घडवली जाईल असं विखे पाटील म्हणाले। तत्पूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पुन्हा मुंबईत झाली। त्यानंतर वार्ताहरांसोबत साधलेल्या संवादात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली। महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी विधानं करत आहेत अशी टीका विखे पाटील यांनी केली। मराठा आरक्षणाचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही। राज्यात 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना मंडल आयोग स्थापन करण्यापूर्वी गोष्टी लक्षात का आल्या नाहीत, त्याचवेळी मराठा समाजाचा समावेश त्यामध्ये करण्याचं का सुचलं नाही, ते 10 वर्ष केंद्रात मंत्री असताना त्यांनी जबाबदारी का पूर्ण केली नाही, असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले।